तंदुरुस्ती आणि तब्येतीला सांभाळण्यासाठीची सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे। बरोबरीने मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, डीसीपी असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, एससीपी असतील, सिनियर पीआय असतील, या सगळ्यांशी मी सकाळपासून बोललेलो आहे। ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे, भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय। या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे, याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलंय। फुटेज असतील, फोटो असतील, त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर 10 टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील। या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे। अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल, त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षा ही करूया, प्रार्थना ही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याची आणि जखमा हील होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत, पण त्या लवकर बरे व्हावेत। त्यांच्या परिवारातील लोकांना सुद्धा जो मानसिक धक्का बसला असेल त्यांना सुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल। मला वाटतं तात्पुरता त्यांना आराम करायला देणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचं आहे। रवीना टंडन यांनी ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की पुष्पा वांद्रे सेफ वाटायचं, आता सेफ वाटत नाही। रवीना टंडन कंडीशन को लेकर आप हिंदी में भी लोगों को बता दीजिए सर, एक हिंदी बाइट दे दीजिए। कोण काय बोलले याच्यावर प्रतिक्रिया देऊन आज वाद निर्माण करण्यापेक्षा आरोपी पकडला जाणं, पोलिसांनी तातडीने कारवाई करणं आणि स्वतः रुग्णांना म्हणजे सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं वाटावं यासाठीच्या व्यवस्था उभं करणे आवश्यक आहे।